नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वांचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज जो घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा घटक म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2019-20. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2019-20चा जो काही पेपर आहे तो पेपर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच NMMS चा जो काही पेपर आहे इयत्ता 8वी साठीचा तो पेपर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो NMMS परीक्षेचा जो पेपर आहे या पेपरमधील आपण स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ज्यालाच की आपण शालेय क्षमता चाचणी असं आपण म्हणतो, हा शालेय क्षमता चाचणी मधील आपण प्रश्न क्रमांक 36 ते 70 प्रश्न क्रमांक 36 ते 70 आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36 ते 70 हे सामाजिक शास्त्रे या विषयाशी संबंधित आहे. तर आज आपण सामाजिक शास्त्रे या विषयाचे जे काही प्रश्न आहेत इसवी सन 2019-20 मध्ये विचारण्यात आलेले ते प्रश्न आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो पेपर आहे हा पेपर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच जे विद्यार्थी सेमी माध्यमाला सुद्धा असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हाच पेपर असणार आहे, किंवा जे मराठी माध्यमाचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हाच पेपर असणार आहे. तर हा जो पेपर आहे हा पेपर 8 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आलेला पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8 डिसेंबर 2019 रोजीचा हा पेपर असणार आहे. तर अधिक वेळ न घेता आपण पाहूया याच्यातील प्रश्न क्रमांक 36 ते 70 जे की सामाजिक शास्त्रे या विषयाशी संबंधित आहेत. तर याच्यातील जो काही पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रातील पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 36 पहा. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता? तर आता आपण जे आहोत ते 21व्या शतकातील विद्यार्थी आहात. आपणालाही हा प्रश्न पाहिल्यानंतर याचं जे काही उत्तर असणार आहे उत्तर आपणाला अगदी पटकन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सुरुवातीला आपणाला याचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय या ठिकाणी पाहावे लागतील. पहिला पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे पोवाडा, दुसरा पर्याय आहे छायाचित्र, तिसरा पर्याय आहे लोकगीत व चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे चित्रपट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याचं जे काही उत्तर असणार आहे 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच याचं उत्तर असणार आहे चित्रपट, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर आपण याच्या पुढील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 37. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या डॅश याने छपाई यंत्राचा शोध लावला. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या डॅश याने छपाई यंत्राचा शोध लावला. याच्यामध्ये दिलेले पर्याय आहेत जोहान्स गुटेनबर्ग, दुसरा पर्याय आहे या ठिकाणी बार्थोलोम्यू डायस, तिसरा ख्रिस्तोफर कोलंबस व चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे वास्को द गामा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे काही उत्तर असणार आहे जोहान्स गुटेनबर्ग, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 38.
मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये डॅश डॅश येथे झाला. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये डॅश डॅश येथे झाला. 1. पुणे, 2. सातारा, 3. अहमदनगर, 4. औरंगाबाद. तर याचं जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. म्हणजे कोणता प्रश्न पहा की आपणाला एक असे पर्याय दिलेले असतात व त्याच्यातील आपणाला एक चुकीची जोडी ओळखायची असते. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. पहिला पर्याय वराडची इमादशाही, 2. बिदरची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, तर अहमदनगरची निजामशाही. तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची राज्य होतं त्यावेळेस हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर याच्यामधली जी काही चुकीची जोडी असणार आहे ती म्हणजे बिदरची कुतुबशाही. बिदरची कुतुबशाही म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही जोडी चुकीची आहे. यानंतरचा पुढला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. यामध्ये पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बहुतांश परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे याही वर्षी या परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. जवळपास 99% हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर याचे पर्याय आहेत 1. राजाराम मोहन रॉय, 2. दादोबा पांडुरंग तरखडकर, 3. स्वामी विवेकानंद व 4. महात्मा ज्योतिराव फुले. तर याचं जे उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिराव फुले पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 41. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. म्हणजेच या ठिकाणी आपणाला भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता म्हणजे कोणता अधिकारी होता हे आपणाला या ठिकाणी शोधायचं आहे. 1. लॉर्ड कॅनिंग, 2. लॉर्ड डलहौसी, 3. विल्यम जॉन्स, 4. लॉर्ड बेंटिक. तर याचं जे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर लॉर्ड कॅनिंग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पहा आणखीन एक प्रश्न जो की आपण सांगितलेल्या पद्धतीनं चुकीची जोडी ओळखा. पहा प्रश्न क्रमांक 42. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तो अगोदर जो आपण प्रश्न पाहिलेला होता त्याच्यामध्ये तो त्या पद्धतीचा प्रश्न होता आणि एक प्रश्न असा असतो की त्याच्यामध्ये हे इसवी सन आणि त्याच्या पुढे घडलेली घटना या ठिकाणी दिलेली असते. मग तो घटना आपणाला या ठिकाणी सांगावयाची असते. तर याच्यातील पहिला जो पर्याय आहे 1782 सालबाईचा तह, 2. 1802 तैनाती फौजेचा करार, 3. 1848 सातारचे राज्य खालसा व पर्याय क्रमांक 4. 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर. तर
याच्यामध्ये हा जो सालबाईचा तह आहे हा 1782लाच झालेला होता, त्यामुळे हा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर 1802 मध्ये तैनाती फौजेचा करार झालेला होता, हे सुद्धा बरोबर आहे. व 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच याचाच अर्थ असा की 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर ही जी जोडी आहे ही जोडी चुकीची जोडी आहे. म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 43. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? जहाल युगाचा कालखंड कोणता? 1. 1857 ते 1885. 2. 1885 ते 1905. 3. 1905 ते 1920. 4. 1920 ते 1947. तर हा जो जहाल युगाचा कालखंड आहे हा जहाल युगाचा कालखंड इसवी सन 1905 ते 1920 असा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 44. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली? शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली? 1. खेडा. 2. सोलापूर. 3. गोरखपूर. 4. अमरावती. तर या ठिकाणी जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 खेडा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 45. चित्रातील सत्याग्रहीचे नाव ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये ज्या ज्या नेत्यांची छायाचित्रे म्हणजेच चित्र दिलेली आहेत, ही सर्व छायाचित्रे किंवा चित्रे आपण एका वहीवरती झेरॉक्स काढून चिटकवायची आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत, जेणेकरून आपणाला परीक्षेमध्ये जे जे काही प्रश्न विचारले जातील, परीक्षेमध्ये असा चित्रावरचा एक प्रश्न हमखास दरवर्षी विचारला जातो. आपणाला जेवढे काही नेत्यांची चित्रे आपल्या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत ती एकत्र करून घ्यायची आहेत, म्हणजे जेणेकरून आपला जो काही एक गुण आहे हा एक गुण अत्यंत महत्वाचा असणार आहे व आपणाला एक गुण आपला फिक्स करता येणार आहे. तर हे जे व्यक्ती आहेत या व्यक्तींचं नाव आपणाला या ठिकाणी ओळखायचं आहे. यामध्ये दिलेले पर्याय आहेत पहा. 1. श्रीकृष्ण सारडा. 2. मल्लाप्पा धनशेट्टी. यानंतर कुर्बान हुसैन व पर्याय क्रमांक 4 जगन्नाथ शिंदे. तर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव आहे मल्लाप्पा धनशेट्टी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पहा अशाच पद्धतीचा प्रश्न क्रमांक 46. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. तर ज्या ज्या काही घटना असतील त्या घटनांचा कालानुक्रम निवडा अशा विषयी सुद्धा एक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. म्हणजे या ठिकाणी आपणाला यांचा जो काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपणाला योग्य पद्धतीने या ठिकाणी लावायचा असतो. तर यामध्ये पहा. क. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. ख. काकोरी कट. ग. काबूलमध्ये
स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना. घ. रॅडचा वध. तर याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस आपण अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ट्रिकच्या सहाय्याने शोधता येतं. तर याच्यामध्ये पहा की यांचा जो काही क्रम आहे तर याच्या क्रमामध्ये कालानुक्रम लावत असताना सुरुवातीचा जर आपण या ठिकाणी क्रम पाहिला नेमका कोणता आहे, सुरुवातीला नेमकं काय येतं, तर या दिलेल्या क्रमानुसार आपणाला याच्यामध्ये पहिला जो क्रम असणार आहे तो म्हणजे रॅडचा वध. पहिल्या नंबरला येणार आहे रॅडचा वध. तर यामध्ये आपण पाहू शकतो रॅडचा वध म्हणजे काय असणार आहे, सुरुवातीला घ येणार आहे. मग आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी सुरुवातीला क आहे, या ठिकाणी ख आहे, या ठिकाणी ग आहे व या ठिकाणी घ आहे. म्हणजेच आपणाला या ठिकाणी बाकीचे पर्याय पाहण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो. जे काही आपणाला पहिला याच्यातील जर क्रम आपणाला या ठिकाणी समजला तर सुरुवातीला रॅडचा वध आहे. रॅडचा वध असलेला या ठिकाणी एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4च असणार आहे. बरोबर आहे. तरी पण आपण याचं या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर पहा 2 नंबरला असणार आहे काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना. हा क्रम 2 नंबरला येणार आहे. काकोरी कट जो आहे तो 3 नंबरला येणार आहे आणि चौथा जो आहे तो चितगाव शस्त्रागारावरील हल्ला हा 4 नंबरला येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा क्रम या ठिकाणी असणार आहे आणि तो क्रम असलेला पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असणार आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपण हे प्रश्न पाहायचे आहेत. कशा पद्धतीने आपणाला प्रश्न सोडवायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पुढील प्रश्न क्रमांक 47. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हटले जाते. 1. नारायण मेघाजी लोखंडे. 2. प्राध्यापक NG रंगा. 3. श्रीपाद अमृत डांगे. 4. साने गुरुजी. तर भारतीय कामगार चळवळीचे जे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 48. कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस आपणाला एखादा प्रश्न समजत नाही त्यावेळेस आपणाला तो प्रश्न पुन्हा पुन्हा वाचायचा आहे. ओके, म्हणजेच पहा, कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. यामध्ये पहिला पर्याय आहे पॅथिक लॉरेन्स. 2. स्टॅफर्ड क्रिप्स. 3. एव्ही अलेक्झांडर. 4. माउंट बॅटन. तर याच्यातील जो पर्याय आहे तो म्हणजे माउंट बॅटन या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न 49. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली. 1. पंडित जवाहरलाल नेहरू. 2. इंदिरा गांधी. 3. यशवंतराव चव्हाण व 4.
शंकरराव चव्हाण. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 50. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? 1. 1526, 2. 1556, 3. 1760 व 4. 1761. तर पानिपतची तिसरी लढाई ही इसवी सन 1761 मध्ये झाली होती. इसवी सन 1761 मध्ये ही पानिपतची लढाई झालेली होती. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 51. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 1. 250, 2. 288, 3. 238 व 4. 552. तर प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणता? की राज्यसभेची सदस्य संख्या किती, लोकसभेची सदस्य संख्या किती. तर म्हणजे या सदस्य संख्येवरती परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर याची तयारी आपण व्यवस्थित पद्धतीनं करावयाची आहे. तर याचं जे काही उत्तर असणार आहे, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही 250 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? 1. भारत, 2. अमेरिका, 3. इंग्लंड, 4. फ्रान्स. तर आपणाला माहितीच आहे की इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली. पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 53. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर हा जो काही प्रश्न आहे, हाही प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3. पंडित जवाहरलाल नेहरू, 4. सरोजिनी नायडू. तर याचं जे उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? 1. राज्यपाल, 2. मुख्यमंत्री, 3. मंत्रिमंडळ व 4. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो. पहा, महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर पहा, म्हणजे हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असतील, परंतु जे काही न्यायाधीश असतात म्हणजे ज्याला की आपण जज असं म्हणतो, यांचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. हे आपल्याला सहजपणे या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 55. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर पहा, हा जो प्रश्न आहे काय विचारलेला आहे?
भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक. ओके, तर याचे पर्याय आपण सुरुवातीला पाहूया. 1. केंद्रीय लोकसेवा आयोग. 2. राष्ट्रपती. 3. पंतप्रधान व 4. मंत्रिमंडळ. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, खालील पर्यायांपैकी शीत प्रवाह ओळखा. खालील पर्यायांपैकी शीत प्रवाह ओळखा. 1. फॉकलँड प्रवाह. 2. ब्राझील प्रवाह. 3. विषुववृत्तीय प्रवाह व 4. क्युरोशिवो प्रवाह. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हा फॉकलँड प्रवाह असणार आहे, पर्याय क्रमांक 1. यानंतर पहा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. जास्त उंचीवरील ढगांमध्ये तंतुमय दिसणारा ढग प्रकार कोणता? जास्त उंचीवरील ढगांमध्ये तंतुमय दिसणारा ढग प्रकार कोणता? यामध्ये 1. सिरोस्ट्रेटस. 2. अल्टोस्ट्रेटस. 3. सिरस. 4. सिरोक्युमुलस. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 सिरस. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. पृथ्वीला 2 अंशात फिरण्यास डॅश मिनिटे लागतात. 1. 4 मिनिटे. 2. 8 मिनिटे. 3. 16 मिनिटे व 4. 15 मिनिटे. तर पृथ्वीला 2 अंशात फिरण्यासाठी एकूण 8 मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलक्षणता आहे हे डॅश या शास्त्रज्ञाने शोधून काढले. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलक्षणता आहे हे डॅश या शास्त्रज्ञाने शोधून काढले. नंबर 1 गटेनबर्ग. 2 गॅब्रो. 3 मोहोरोव्हिसिक व 4 कॉनरॅड. तर याचं जे काही उत्तर आहे हे उत्तर असणार आहे कॉनरॅड, पर्याय क्रमांक 4. यानंतरचा भूगोल विषयाची जी संबंधित एक प्रश्न आहे तो प्रश्न अशा पद्धतीचा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. पहा, योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये योग्य जोड्यासाठी अ गट व ब गट हे 2 गट दिलेले आहेत. असाच प्रकारचा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणजे त्यांचा जोड्यांचा क्रम आपणाला या ठिकाणी लावावा लागतो. तर अ गटामध्ये काय काय दिलेलं आहे पहा, लू, सिमोम, चिनूक, मिस्ट्रल. तर ब गटामध्ये दिलेला आहे थंड आणि कोरडे. ब उष्ण व कोरडे. क उष्ण, कोरडे आणि विनाशकारी. ड रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात. तर आपणाला या ठिकाणी पहा, हे जे काही लू आहे तर हे लू उष्ण व कोरडे, लू हे उष्ण व कोरडे असतात. त्यानंतर सिमुम हे उष्ण, कोरडे व विनाशकारी असतात. त्यानंतरच चिनूक हे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात. त्यानंतर मिस्ट्रल जे आहे हे मिस्ट्रल थंड आणि कोरडे अशा पद्धतीनं
तर या ठिकाणी आपल्याला हे जे सर्व पर्याय आहेत हे सर्व पर्याय पाहिल्यानंतर एवढे पर्याय पाहण्याची आवश्यकता नाही. तर काय करायचं आहे आपण या ठिकाणी पहा, काय दिलेलं आहे सुरुवातीला लू. तर लू साठी काय येणार आहे उत्तर आपलं उष्ण व कोरडे. तर म्हणजे एक साठी काय येणार आहे ब. तर एक साठी ब असलेला जो पर्याय आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं एक साठी ब असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतो या ठिकाणी. आणि याचे जर पर्याय पाहिले तर एकाच पर्यायामध्ये फक्त आपल्याला ब दिसत आहे, म्हणून याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 61 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जमिनीचा कस वाढविण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला काय म्हणतात? 1 लागवडी क्षेत्र, 2 नापीक जमीन, 3 बिगर लागवडी क्षेत्र व 4 चालू पड. तर याचं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे चालू पड, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे डॅश डॅश ढग आहेत. 1 सिरस, 2 क्युमुलस, 3 अल्ट्रो स्ट्रेटस व 4 स्ट्रेटस. तर याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर क्युमुलस म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने डॅश डॅश रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने डॅश डॅश रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. यामध्ये पर्याय क्रमांक 1 जानेवारी 1962, 2 जानेवारी 1962, 3 1 ऑगस्ट 1962 व 4 2 ऑगस्ट 1962. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1 ऑगस्ट 1962, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, खालील पर्यायांपैकी सागर तळ रचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे क्रम असणारा योग्य पर्याय ओळखा. 1 सागरी मैदान, खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी गर्ता. तर हा जो क्रम आहे हा क्रम बरोबर नाही. 2 भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी गर्ता, सागरी मैदान. तर म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा जो काही क्रम आहे तो पाहिल्यानंतरच आपल्याला याचं उत्तर समजणार आहे. यानंतर पहा पुढचं जे काही आहे तो म्हणजे खंडांत उतार, सागरी मैदान, भूखंड मंच, सागरी गर्ता. तर खंडांत उतार हे सुरुवातीला असल्यामुळं हे काही उत्तर असणार नाही. आता हे तिन्ही पर्याय नाहीत याचाच अर्थ शेवटचा जो पर्याय आहे हा शेवटचा पर्याय बरोबर असणार आहे. काय असणार आहे मग तो पहा, सागरी गर्ता, सागरी मैदान, खंडांत उतार, भूखंड मंच हा पर्याय बरोबर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय कोणता? खालीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शवणारा पर्याय कोणता?
तर ही जी स्थिती आहे, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, ही स्थिती यावर सुद्धा एक प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर याची तयारी आपण व्यवस्थित पद्धतीनं करावयाची आहे. 1. सूर्य, पृथ्वी, चंद्र. 2. पृथ्वी, सूर्य, चंद्र. 3. चंद्र, सूर्य, पृथ्वी. 4. सूर्य, चंद्र, पृथ्वी. तर याचं जे काही उत्तर असणार आहे, तर याचं उत्तर सूर्य, पृथ्वी, चंद्र. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. अयोग्य पर्याय ओळखा. 1. रेषा प्रमाण. 2. भाषा प्रमाण. 3. अंक प्रमाण व 4. शब्द प्रमाण. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे म्हणजे भाषा प्रमाण. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे? खालीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे? 1. ब्राझील प्रवाह. 2. दक्षिण ध्रुवीय प्रवाह. 3. पेरू प्रवाह व 4. कॅनरी प्रवाह. तर याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पेरू प्रवाह. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 68. भूखंड प्रामुख्याने डॅश या मूलद्रव्यांनी बनला आहे. भूखंड प्रामुख्याने डॅश या मूलद्रव्यांनी बनला आहे. 1. सिलिका व मॅग्नेशियम. 2. निकेल व आयर्न. 3. सिलिका व ॲल्युमिनियम. 4. सिलिका व निकेल. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर सिलिका व ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 69. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे कोणत्या नावाने ओळखली जातात? मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे कोणत्या नावाने ओळखली जातात? 1. IT सायबर. 2. IIT. 3. ITI. 4. IT हब. तर ही जी मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे आहेत ही IT हब या नावाने ओळखली जातात. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. खालील आकृतीमध्ये प्रावरण कोणत्या संकेतांकाने दर्शविला आहे? प्रावरण नेमकं कोणत्या संकेतांकाने दर्शविला आहे? म्हणजेच या ठिकाणी जी कोणती दिलेली आकृती आहे याच्यामध्ये नेमकं प्रावरण कोणत्या ठिकाणी असतं ते आपल्याला या ठिकाणी सांगावयाचं आहे. तर याच्यामध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला P हे दिलेलं आहे, या ठिकाणी Q आहे, या ठिकाणी R आहे व सर्वात खाली हे S दिलेलं आहे. तर प्रावरण नेमकं कोठे असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रावरण जो आहे तो प्रावरण या भागामध्ये असतं. प्रावरण म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर Q या अक्षराने प्रावरण हे दाखवलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे P, दुसरा पर्याय आहे Q, तिसरा R, चौथा S. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 Q हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे हा जो आपण पेपर पाहिलेला आहे 2019-20 मधील त्याच्यातील शालेय क्षमता चाचणी याच्यातील सामाजिक शास्त्रे प्रश्न क्रमांक 36 ते 70 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.
जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करायचं आहे व त्याच पद्धतीने व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला जर ही माहिती आवडलेली असेल तर आपणाला तर या व्हिडिओला लाईक करायचंच आहे व त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील जेणेकरून किंवा त्या ठिकाणी क्लासेस उपलब्ध नसतात अशा ठिकाणी किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपणाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा होणार आहे. थँक्यू.